आमच्या घरचा नित्य नियमच होता. तुला एक गोष्ट सांगतो. संध्याकाळची वेळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभम करोती पाडे असं म्हणून घ्यायचे. मग नेमकी, दीडकी, पावकी, अडीचकी यांची घोकमपट्टी सुरू व्हायची. मग तात्या त्यांच्या गोड आवाजामध्ये राम रक्षा म्हणायचे. आम्ही सर्व मुलं ते ऐकायचो. तात्या एकदम मोठा श्वास घेणार. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. असा आवाज ऐकू आला की लगेच आजी पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून आम्ही मोठ्यांच्या पाया पडायचो आणि मग जेवायला बसायचो. तिन्हीसांची वेळ अशी निघून जायची, कधी झोप लागायची कळायचंही नाही. किती छान असतात ना त्या आठवणी, ते दिवस. कारण त्या आठवणी आपण जगलेलो असतो. अजूनही ते आजी आजोबा, ते गावाकडचं आयुष्य आठवतं. काय नाही, चल येतो.